पण नजर टाकूया। मंगळवारी कच्च्या तेलाची किंमत 4% वाढली होती। नुसती बातमी जरी समोर आली तरी लगेच याचा परिणाम जाणवतो। बुधवारी सुद्धा कच्च्या तेलाची किंमत वाढली होती। ब्रेंट तेलाच्या किमती 0.25% वाढून $76.64 गेल्या होत्या। US वेस्ट टेक्सास इंटरमिडिएटच्या तेलाच्या किमती 0.31% वाढल्या आणि $75.07 वर गेल्या। नुसतं इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरू झालेलं आहे, अमेरिकेने त्यात उडी घेतलेली आहे। या बातम्यांमुळे काय परिणाम झाला कच्च्या तेलाच्या दरात ते आपण बघतोय। युद्ध वाढलं तर तेलाच्या किमती $100 वर जाण्याची भीती आहे। भारत आणि दक्षिण आशियाई देशात तेल समुद्र मार्गाने येतं। कतार आणि ओमानच्या समुद्रातून हे तेलवाहू जहाज येत असतं। हे युद्ध असंच जर सुरू राहिलं तर हा मार्ग बाधित होणार। या समुद्र मार्गातील होर्मुझची खाडी ही इराणच्या ताब्यात आहे आणि इराण ही होर्मुझची खाडी बंद करण्याच्या तयारीत आहे। दबावाला प्रत्युत्तर म्हणून इराण ही खाडी बंद करू शकतं, तसा निर्णय घेऊ शकतं अमेरिकेच्या हल्ल्यानंतर। विशेषतः तसं जर झालं तर मग तेलवाहू जहाजांचा मार्गच बंद होईल आणि तेल पुरवठा अक्षरशः ठप्प होईल। याचा सगळ्यात जास्त परिणाम कुठे होईल तर भारतासह दक्षिण आशियाई देशांना। होर्मुझ खाडी जर बंद झाली तर काय होऊ शकतं ते आता आपण विशेष माहिती त्याची घेत होतो।